त्याच्यानंतर अगीच 3 महिन्यातच लॉकडाऊन लागला इफ यू रिमेंबर 2020 मध्ये. पण थोडंसं तिथे असं झालेलं की अरे लॉंग डिस्टन्स लगेच सुरू झालं आणि काय माहिती वर्क होईल नाही होईल. बट तिने खूप इनिशिएटिव्ह घेतलं, तिने खूप ते धरून ठेवलं. आणि मी तुला सांगेन 2020च्या ऑक्टोबरच्या आय गेस महिन्यात परत म्हणजे 1 वर्ष झालं होतं ऑलमोस्ट. आणि शी टूक अ बिग डिसिजन की तिने ठरवलं मी घर सोडतीये कारण मला काहीतरी करिअर करायचं आहे. आणि तेव्हा तिचं 1 वर्ष बाकी होतं आय गेस कॉलेजचं, लास्ट इयरच चालू होतं कोविडमध्ये. पण त्या वेळात, त्या काळात या मुलींनी आपल्याकडच्या कल्चरमध्ये म्हणायला गेलं तर मुलगी असून देखील शी टूक दॅट बिग स्टेप की तिने घर सोडलं. ती एका ठिकाणी राहायला, आमची मैत्रीण आहे अमृता माळवतकर म्हणून, तिच्या घरी ती malaadला शिफ्ट झाली. आणि ती म्हणाली की प्लीज 1-2 महिने मला सांभाळून घे, पण त्यानंतर तोपर्यंत मी स्वतःला काहीतरी सेट करेन. आणि तिने एक स्टारच्या सिरियलला जॉईन केलं आय गेस TCR रेडी म्हणून. सो तिथून तिने सुरुवात केली करिअरची. आणि त्याच्यानंतरचा तिचा प्रवास कायम वरचा चढता ग्राफच होता. सो त्या गोष्टी मला कुठेतरी जास्त इम्प्रेस करत होत्या. मी कुठेतरी कधीतरी पडलो असेल, पण मी तिला कधीच असं पडताना बघितलं नाही. किंवा ती जरी पडली तरी मला असं कायम वाटायचं की तिने कायम वर गेलं पाहिजे आणि तिने कायम काहीतरी सक्सेस अचीव्ह केलं पाहिजे. कारण आय गेस तिने जेवढे गट्स दाखवले तेवढे मी माझ्या 19व्या वर्षी दाखवले नव्हते. माझ्यात तेवढी हिंमत नव्हती. ती मला भेटली माझ्या 24व्या वर्षी, तेव्हाही माझ्यात गट्स नव्हते. मी 24 वर्षाचा असून की मी एकटा राहीन आणि मी बाहेर पडेन आणि मी सगळं करेन. सो तिच्यामुळे मी कुठेतरी मी पण ते गट्स दाखवू शकलो आयुष्यात. सो आय गेस ही गोष्ट मला खूप इम्प्रेस करत होती तिची. आणि त्याच्यामुळेच कदाचित आम्ही आजही एकत्र आहोत. सो मला कायम असं वाटतं की मी जरी कुठेतरी मला असं वाटलं की माझ्याकडून नाही होणार, तरी ती असेल माझ्यासोबत जिच्याकडे बघून मला कायम हे वाटत राहील की नाही मी करू शकेन किंवा आमच्याकडून होईल हे सगळं.